गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. सो तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सो आजचा दिवस स्पेशल आहे बिकॉज आज गुरुपौर्णिमा आहे आणि छान अशी पूजा करायची आहे, अभिषेक घालायचा आहे, छान असं नैवेद्य तयार करायचं आहे. सो सुरू करूया. सगळ्यात आधी मी उंबरा पुजून घेणार आहे. सो चला आधी उंबरा पुजून घेऊया. सकाळची छान अशी सुरुवात झालेली. सकाळचे 7 वाजलेले. जरा लवकर उठून आवरायचं होतं बिकॉज सगळ्या गोष्टी करून मला मेडिकलला पण जायचं होतं, त्यामुळे मी लवकरच उठलेले. आणि सगळ्यात आधी इथं उंबरा पुसून घेतला. खरं तर मी रोजच करते हे. आणि छान असं उंबरा पुसून झाल्यानंतर छान अशी रांगोळी काढली. ह्या सगळ्या गोष्टी करून मला खूप छान वाटतं आहे, खूप प्रसन्न वाटतं आहे. आणि डेलीच करते मी ह्या सगळ्या गोष्टी. छान अशी रांगोळी काढली. वातावरण पण खूप सुंदर होतं. हलकासा पाऊस पडत होता आणि छान असं झालेलं वातावरण. सकाळी सकाळी भारी वाटत होतं. सो आता छान असं उंबरा पुजून झालं. छान अशी रांगोळी काढली, त्यामुळे तुम्हाला दाखवते रांगोळी. आता अजून सागरूचं आवरायचं चाललंय. सो सागरू येऊपर्यंत मी ते जेवणाला घालते. नैवेद्य बनवायचा आहे, छान थाळी बनवायची आहे संपूर्ण. चला. इथे मी रात्रीच मेथीची भाजी निवडून ठेवलेली, सकाळी गडबड नको म्हणून. सो मी स्वयंपाक करेपर्यंत साईड बाय साईड सागरूने इकडं देवपूजा पण सुरू केलेली. आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घातला छान असा. आणि स्वामींच्या मूर्तीलासुद्धा अभिषेक घातला. तसंच सगळ्या देवांनाच घातला. आणि छान असा अभिषेक घातल्यानंतर माझं वाचन सुरू होतं साईड बाय साईड, बिकॉज मी 3 दिवसांचं पारायण केलेलं. आणि आजचा तो लास्ट दिवस होता, म्हणजे 3रा दिवस होता आणि ते संपणार होतं. त्यामुळं मी वाचन करत बसलेले, म्हणजे जेवण झाल्यानंतर. आणि सागरूची इकडे देवपूजा झालेली. छान अशी अभिषेक घातल्यानंतर छान दिसत होत्या मूर्त्या. त्यानंतर हे मी वस्त्र शिवलेले स्वामींना घरात, आदल्या दिवशी रात्री शिवलेले. असे छान दिसत होते ऑरेंज कलरचे. सो ते वस्त्र घातले स्वामींना. आणि स्वामींची मूर्ती खूप सुंदर दिसत होती. तुम्ही बघा किती सुंदर दिसत आहे मूर्ती. आणि अशा प्रकारे पूजा झाली. इथं माझं वाचन चाललेलं. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. पूर्ण माझं मुख्य निमित्त वदले श्री स्वामीराज. अख्खा कळसाध्याचे 21वा कृपा करुणी बदवा हा ग्रंथ मन झाले निज रूपे षटचक्राते भेदून ब्रह्मारंती छेदून आत्मज्योती निघाली पूर्ण हृदयामधून देतो. सगळ्या फोटोंना हार घातले, म्हणजे गणपती बाप्पांच्या फोटोंना, स्वामींच्या फोटोंना छान असा हार घालून घेतला. आणि मग अशा प्रकारे छान अशी देवपूजा झाली. माझं वाचनसुद्धा झालं. त्यानंतर जो राहिलेला स्वयंपाक होता तो मी करायला घेतला. सगळ्यात आधी पुऱ्या वगैरे तळून घेतल्या आणि भाज्या वगैरे मी आधी ऑलरेडी केलेल्या होत्या. छान असा नैवेद्य तयार करून झाला माझा. मेडिकलला जायचं होतं त्यामुळं मी सगळ्या गोष्टी सकाळीच केल्या. खरं तर मी संध्याकाळी पण करू शकले असते, पण संध्याकाळी न करता सगळं सकाळीच केलं. नैवेद्य म्हणा किंवा पूजा म्हणा, सगळ्या गोष्टी मी सकाळीच केल्या, कंप्लीट केल्या सकाळीच 10 वाजेपर्यंत. त्यामुळं एकदम प्रसन्न वाटत होतं आणि एकदम भारी वाटत होतं. तसंच पुऱ्या झाल्यानंतर इथं मी भजी तळून घेतली आणि फायनल दिवाबत्ती केली छान असं. देवपूजा केल्यानंतर खूप असं समाधानी वाटलं आणि छान दिसत होती पूजा एकदम. तुम्ही बघाच आता पुढे. सो स्वयंपाक इथे सगळं झालेलं आहे. इथं मी बनवलेली आहे श्रावण घेवड्याची भाजी. इथं भात आहे, भजी, पापड, मेथीची भाजी, ही रव्याची खीर आहे. इथं प्लेन पुऱ्या आणि तिखट पुऱ्या, असं सगळं स्वयंपाक तयार आहे. आता नैवेद्याचं ताट बनवूया.
इथं भात ठेवलेला आहे. सगळ्यात आधी भाज्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर कुरडई, भजी आणि मग पुऱ्या ठेवायच्या. सो इथं आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे. आता ह्याच्यावरती मी तुळशीचं पान ठेवणार, म्हणजे आपला नैवेद्य पूर्ण होतंय. आता नैवेद्य दाखवून घेते पहिला देवाला. आता छान असा नैवेद्य दाखवला. इथे सागरू नामस्मरण सुद्धा करत होता. सो अशा प्रकारे गुरुपौर्णिमा पार पडली. म्हणजे सकाळचे 10 वाजलेत आणि सगळंच आमचं आवरलं सकाळी. आणि आता मेडिकलला जायची पण वेळ झाली कारण 10 वाजलेत. सो चला इथेच व्हिडिओ संपवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.